हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 4 डिसेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास मार्गशीर्ष, पक्ष शुक्ल. उद्या पहाटे 4 वाजून 44 मिनिटांनंतर कृष्ण पक्षाला सुरुवात होईल मित्रांनो. तिथी मित्रांनो, आजची चतुर्दशी तिथी आहे. सकाळी 8 वाजून 38 मिनिटांनंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल. उद्या पहाटे 4 वाजून 44 मिनिटांनंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो, कृतिका नक्षत्र आहे. दुपारी 2 वाजून 54 मिनिटांनंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, शिवयोग आहे. दुपारी 12 वाजून 34 मिनिटांनंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, वणीच करण आहे. सकाळी 8 वाजून 38 मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी 6 वाजून 41 मिनिटांनंतर भवकरणाला सुरुवात होईल. तसेच उद्या पहाटे 4 वाजून 44 मिनिटांनंतर बालवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृश्चिक राशीत असेल, चंद्र वृषभ राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या साडेसातीचा त्रास या राशींच्या जातकांना होणार आहे किंवा नाही, हे आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून जाणून घेता येईल. यासाठी आपल्याला ज्योतिषाकडे जावं लागेल. जर शनी आपल्याला अशुभ असेल तर त्रास थोडाफार होईल. तो त्रास कमी करण्यासाठी आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करायची आहे. शुभ असेल तर काही करण्याची गरज नाही मित्रांनो. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 59 मिनिटांनी असणार आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 5 वाजून 59 मिनिटांनी असणार आहे. गोचर ग्रहांची सद्य स्थिती जाणून घेऊया मित्रांनो. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ हा 10 नोव्हेंबर पासून अस्तंगत होत आहे. बुध ग्रह हा 30 नोव्हेंबर पासून मार्गी झालेला आहे. वक्री ग्रहांमध्ये शनी ग्रह हा 28 नोव्हेंबर पासून मार्गी झालेला आहे. तर गुरु ग्रह हा 11 नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेला आहे. तर हे ग्रह आपल्याला काय फळ देणार आहे हे देखील ज्योतिषी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात. हरोम शिव शिव शंभूराज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके 1947 प्रभावादी षष्ठे संवत्सरामध्ये विश्वावसु नाम सहस्र दक्षिणायने हेमंत ऋतू मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे बृहस्पती वासरे कृतिका नक्षत्रे शिवयोगे वनिज करणे चतुर्दशी शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न मेकडापा मोह पात्र दुरितक्षयद्वार श्री पार्वतीपती परमेश्वर तित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8 वाजून 38 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात मग करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 12, 13, 14, 15 आणि 16. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 5 आणि 8. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 8, 13 आणि 16. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 8 आणि 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5, 12 आणि 15. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5.
वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5 आणि 6. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त या मासात आता नाही. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5. यामध्ये आपण केवळ महादेवाच्या मूर्तीची अर्थात शिवलिंगाची आणि महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर आपल्याला रुद्राभिषेक घेणे क्रमप्राप्त ठरते. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जाऊन त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. तेव्हा गरज असेल तरच आपण हे कर्मकांड करावे मित्रांनो, अन्यथा करू नये असे माझे स्पष्ट मत आहे मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे, ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. 3 विशेषमध्ये श्री दत्तात्रय जयंती आहे. या निमित्त श्री क्षेत्र गाणगापूर हे यांचे मूळ स्थान आहे मित्रांनो, मूळ पीठ आहे. या ठिकाणी उत्सव होत आहे. तेव्हा आपल्याला जाणं शक्य असेल तरच आपण जावे, अन्यथा 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 दत्त मंदिरामध्ये आपण कुठल्याही आपल्या गावच्या दत्त मंदिरात हे जो उत्सव आहे तो आपण अटेंड करू शकता मित्रांनो. घरी करण्याची तशी गरज नाही, घरी आपण पारायण करू शकता मित्रांनो. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो. सकाळी 8:38 ते 6:41 सायंकाळी हा भद्रा योग असणार आहे. हा राहूच्या अंडर येत असल्यामुळे आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण होतील. म्हणून आपण महत्वाचे किंवा विशेष कामे या काळात करू नका. रेग्युलर जी आहेत तीच करा मित्रांनो. दुपारी 2:54 यमघंट योग आहे. हा जननशांती संबंधी यमघंट योग असल्याने या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेणार आहेत त्यांची जननशांती 12व्या दिवशी करायची असते त्यांच्या निवासस्थानी. अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. ती कमी करायची असेल तर आपल्याला जनशांती करावी लागणार आहे. विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून. पौर्णिमा, श्राद्ध, कर्मा या तिथीवर आपल्या आ, क्षमा करा, आपली आई किंवा आपले वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. आग्नेय पृथ्वीवर सकाळी 8:38 हजर आहे. त्यानंतर नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर या वेळेपर्यंतच आपण करावे आणि तेही जर पुढे जाऊन बंद पडतील तर आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे मित्रांनो. तेव्हा विचार करून हे कर्मकांड करावे. राहू काळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा शक्यतो रेग्युलर कामे करा या काळात. महत्वाची किंवा विशेष कामे करू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ म्हणजे याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.